तुम्ही ओव्हरथिंक करत आहात का? जर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉबमध्ये. आणि आज हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. त्याचं कारण असं झालं आहे की मी काही कॉलेजेसमध्ये लेक्चर्स द्यायला जाते. तर आज मुलांशी बोलताना हा खूप मोठा मुद्दा जाणवला आहे. मॅडम ओव्हरथिंक खूप होतं, ओव्हरथिंक खूप होतं. तर म्हटलं चला याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. आणि ही आत्ता खूप जणांची समस्या आहे आणि मी स्वतः पण यत्न केलेली आहे, पण मी त्याच्यातून काही रस्ते शोधलेले आहेत, तेच तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे. जर आवडला तर तो व्हिडिओ तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओव्हरथिंक आपण असं म्हणूया की ते एक सायलेंट किलर आहे की तो हळूहळू तुमच्या मनाचा कब्जा घेतो आणि तुमच्या मनावरती तो अगदी पूर्णपणे हावी होऊन जातो. आणि मग ते सतत काही झालं की आपलं खूप वेळ त्याच्यावर विचार करणं, ॲक्शनच न घेणं, हे बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की विचार खूप करतात पण त्याच्यासाठी नेसेसरी ॲक्शन जी घ्यायची आहे ती घेतलीच जात नाही आणि उगाचच आपला विचार करण्यात वेळ, एनर्जी सगळं वाया जातं. तुमचं पण असं होत असेल, माझं पण पूर्वी व्हायचं और मी त्यातून थोडं बाहेर पडण्याचा प्रयत्न पण केलेला आहे. पण मग म्हणजे ओव्हरथिंकिंग म्हणजे काय, तर असं असतं की बरेचदा आपले जे जुन्या गोष्टी आहेत किंवा आपल्या फ्युचरच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल उगाचच विचार करत राहणं. असं झालं तर, तसं झालं तर, हे झालं तर, किंवा तेव्हा असं झालं म्हणून असं झालं वगैरे. आता जी गोष्ट घडून गेली आपल्या लाईफमधून आणि जी गोष्ट घडायची अजून त्याला तशी घडलेलीच नाहीये, कदाचित तुम्ही विचार करता पण ती तशी घडणारच नसेल, तर तुम्ही तो विचार करून करून ती तशी घडवायला प्रवृत्त करतो आपण ती घटना घडण्यासाठी. तर तो विचार करणं थोडंसं बाजूला ठेवायचं किंवा रिपीटमध्ये सेम सेम तेच थॉट्स आणायचे की अरे असं झालं तर, तसं झालं तर, तसं झालं तर, कंटिन्यू त्याच्यावरती विचार करणं. आणि जो प्रॉब्लेम नाहीये म्हणजे आयुष्यात तो आपला प्रॉब्लेम नाहीये त्याच्याबद्दल उगाचच विचार करत राहायचं. झालं तर किंवा मी तेव्हा तसं केलं असतं तर, दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाही ना, पास्ट आहे ना फ्युचर आहे, दोन्ही गोष्टी हातात नाही आहेत. पण इथे आपण आपलं करंट जे लाईफ आहे ते आपण सफर करतोय आणि उगाचच त्याच्यावरती विचार करण्यात आपला वेळ वाया घालवतो आणि जे नाही आहेत प्रॉब्लेम ते पण क्रिएट करतो बळजबरीने की अरे नाही असं होईल, असं होईल, असं होईल म्हणून. पण मग हे सगळ्यात ना डेंजरस आहे. तुमचं जे ओव्हरथिंकिंग आहे ते सगळ्यात डेंजरस आहे. त्यांनी तुमचा स्ट्रेस वाढतो, स्ट्रेस लेवल भयंकर वाढत जाते आणि ताण यायला सुरुवात होते की अरे विचार थांबत नाहीत तुमचे, तुम्ही त्यातून बाहेर पडत नाही, तुमची कामं होत नाहीत त्यामुळे आणि एकटेपणा जाणवायला सुरुवात होते त्याच्यामध्ये. तर मेनली तुमचं स्ट्रेस येतं. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा होतो की तुमची डिसिजन पॉवर फॉर कमी होते की ॲक्शन. मी जसं म्हटलं की तुम्ही विचार करताय, विचार केल्यानंतरची जी ॲक्शन घ्यायची असती ती ॲक्शन फार महत्त्वाची असती. लोक नुसतेच महिने विचार करतात, अरे घ्या ना ॲक्शन, काय होईल, हो नाही तर नाही होईल, काय होईल, ती घटना घडेल नाही तर नाही घडेल. पण किती विचार करून तुम्ही विचार केल्याने ती बदलणार नाहीये, पण ॲक्शन ही झाली पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे आणि तुम्ही काहीतरी त्याच्यावरती डिसिजन मेकिंग घेतला पाहिजे. नंतरचं असतं की तुमचा कॉन्फिडन्स त्यामुळे खूप लूज होत जातो की भीती वाटायला सुरुवात होते, मला जमेल का नाही, मला कळेल का नाही, जर असं झालं तर, तसं झालं तर, जे आपण म्हणतो जे वायफळ विचार सगळे मनात यायला सुरुवात होतात आणि त्याच्यामुळे आपला अजून कॉन्फिडन्स तर सगळा पार त्याचं वाटच लागून जाते. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्यावरती जो जास्त काम करतं ते म्हणजे एक तर तुमची एनर्जी वाया जाते आणि तुमचा वेळ वाया जातो. ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी इतक्या इम्पॉर्टंट आहे. आपली एनर्जी आपल्यासाठी इतकी महत्त्वाची असते आणि तुमचा वेळ वी कॅनॉट गो बॅक. जसं मी म्हटलं मागं झालं तर उद्या मी 5वीत असताना हे करायला पाहिजे होतं म्हणून विचार करून आत्ता मी जाऊ शकत नाही आहे आणि आपलं एज कमी पण करू शकत नाही, वाढवू पण नाही शकत आहे. जे झालं आहेत, ज्या घटना घडून गेल्यात त्याच्यापुढे होऊन आत्ताचं जे नवीन आहे त्यावरती विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे करंट सिच्युएशनवरती, म्हणजे ज्याला म्हणतात तुम्ही आत्ताचं मुवमेंट जगत राहा वगैरे.
मग आता याच्यासाठी काहीतरी उपाय आहे ना, असेल ना तर आहेत, नक्की आहेत. काही प्रॅक्टिकल उपाय आहेत, पण ते उपाय तुम्ही करायचे आहेत. मी स्वतः माझ्यासाठी केलेले आहेत आपले, पण हे तुम्ही करायचं. कारण हे खूप साऱ्या आत्ताच्या पिढीमधल्या मुलांमध्ये, मी हा कॉलेजमधल्या मुलांमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम बघितलेला आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं की जी तुम्हाला वाटतं की आत्ता हे आपण करायला पाहिजे ते ॲक्शन इमिजिएट घ्या, रादर दॅन त्याच्यावर खूप विचार करण्यापाहिजे. महिना 15 दिवस तोपर्यंत त्याची व्हॅल्युएशनही निघून जातं त्या गोष्टीचं. ती गोष्ट घटना घडायची होती त्या वेळामध्ये ते सगळं निघून जातं. तर टेक ॲक्शन इमिजिएटली, त्याच्यावरती विचार करा आणि ॲक्शन घ्या. वेळ वाया घालू नका. की दुसरा महत्त्वाचा आहे, किती वेळ एखाद्या गोष्टीवर विचार करायचा याचा टाइम बाउंड ठरवा. 10 मिनिटं मी या गोष्टीवर विचार करेन, ओके, नंतर मी पुढच्या कामाला लागेन. तिथे तो विचार सोडून द्या आणि तिथून पुढे तुम्ही दुसरं तुमचं काम आहे त्याच्यासाठी करा. अर्धा 2 तास, अर्धा दिवस, 2 दिवस झोप नाही, जेवण नाही, विचारच करतो आणि हे इतकं भयानक आहे ना. त्यातून मी स्वतः यामधून गेलेली, ओव्हर थिंकिंगमधून. पण आता ते प्रॅक्टिकल वेज मी शिकलेले आहे, त्यामुळे मला त्याच्यातून लवकर ओव्हरकम करता येतं. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला जर असं वाटलं की तुम्हाला काही तुमच्या भावना, काही गोष्टी एक्सप्रेस करता येत नाहीत. काही वेळा मी माझं हे नेहमीचं म्हणणं आहे, आपल्या भावना आपण काही आपल्या मित्रमैत्रिणी, काही आईवडील, काही कोणाबरोबर असं वेगवेगळ्या लोकांबरोबर शेअर करू शकतो. पण अजूनही काही भावना दबलेल्या असतात त्या आपण कोणापाशीच एक्सप्रेस करू शकत नाही. अशा वेळेला छानशी एक डायरी घ्या आणि तुमचे विचार लिहून काढा. तुम्हाला इतकं मोकळं वाटायला सुरुवात होईल ना की कुठेतरी आपण एक्सप्रेस करतो आहोत आणि त्यातून तुम्हाला तुमचे रस्ते मिळायला पण सुरुवात होईल. त्यानंतरचं आहे, तुम्ही ज्या गोष्टी कंट्रोल करू शकत नाहीये त्याच्यावरती कशाला विचार करायचा. ज्या गोष्टी कंट्रोल करू शकतात त्याच्यावरती फोकस करा. महत्त्वाचा मुद्दा आहे, फोकस कशावर करायचंय, जे मी करू शकते त्याच्यावर. आता इथं बसून अरे इराण अमेरिका युद्ध चालू आहे, कसं होणार माझं, हे होणार, आय कॅन नॉट कंट्रोल दॅट युद्ध. आणि मग त्याच्यावरती इथं विचार करून करण्यामध्ये फायदा नाही आहे. मग मी काय करू शकते, मी माझं रोजचं आत्ताचं काम करू शकते. त्याच्यावरती तुम्ही तुमचा मेन फोकस करायला सुरुवात करा. स्वतःला सतत बिझी ठेवा, काही ना काहीतरी करत राहा, नवीन काहीतरी काम शोधा, नवीन ॲक्टिव्हिटी शोधा, रादर दॅन मोबाईल स्क्रोलिंग सोडून. त्यांनी अजून एक वेगळा डिप्रेशनचा महत्त्वाचं दुसरा हे तुम्ही संपवायला जाल, दुसरं काहीतरी नवीन तुमच्या आयुष्यात चालू होईल, डिप्रेशन यायला सुरुवात होईल. ते मोबाईल बघून जास्त कामामध्ये बिझी ठेवायला सुरुवात करा की जेणेकरून तुमचं लक्ष त्या गोष्टींकडे जाणार नाही आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा मी इथे सांगते, मेडिटेशन करायला सुरुवात करा. जसं तुम्ही शरीरासाठी व्यायाम करता, जसं बाकीच्या आपण गोष्टी करतो ना, तसं छान दिसण्यासाठी मेकअप करतो, चांगले कपडे घालतो ना, तसंच आपलं एक मन आहे आतमध्ये आणि त्या मनाला फार जपायचं असतं. आणि त्या मनासाठी एक मेडिटेशन नावाचा प्रकार असतो की जो तुम्हाला कंट्रोल करतो सगळ्या गोष्टींमध्ये. आणि हे मी शिकले आहे, तुम्हाला मला इथे सांगायला फार भारी वाटेल और मला आवडेल की हे ओव्हर थिंकिंगवरचं माझं कमी झालं. ह्याला मी विपस्सना कोर्स केलेला आहे. सो मला त्यातून ह्या टेक्निक्स माहिती झालेल्या आहेत और मला त्यातून कळालं आहे की मी त्यातून ओव्हरकम कशी करू शकते आणि मला त्याचा स्वतःला खूप फायदा झालेला आहे. त्यामुळे मेडिटेशन तुमच्या दिवसभरात कुठला तरी एक 10 मिनिटाचा वेळ असा ठेवा की जिथं फक्त आणि फक्त मीच असेल आणि माझ्याशी सुसंवाद होईल. त्यातून तुम्हाला तुमचं हे ओव्हर थिंकिंग कमी होईल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचं जर असं होत असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा. मी एक्सपेक्ट करते, आपल्या इथे मराठी माणसं जरा कमी बोलतात, पण मी एक्सपेक्ट करते की तुमचे कमेंट्स हवेत की तुम्ही खरंच ओव्हर थिंकिंग करत असाल तर नक्की कमेंट कराल. थँक्यू, थँक्स अ लॉट.